गत 12 जून की दोपहर अहमदाबाद में हुए एयर इंडिया AI-171 विमान हादसे की शिकार उरण तालुका के नावा गांव की निवासी और विमान सुंदरी महतिली मोरेश्वर पाटिल भी हुई। महज 23 साल की उम्र में आसमान छूने वाली महतिली के चले जाने से पाटिल परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा है। पूरा गांव बेटी की मौत पर शोक मना रहा है। बेटी के रूप में घर का एकमात्र आधार के चले जाने से आज पाटिल परिवार की मानो दुनिया ही उजड़ गई। उस माँ, बाप, बहन और भाई को क्या पता था कि आसमान की सैर करने वाली बड़ी बहन को एक दिन आसमान ही खा जाएगा। बचपन से ही आंखों में एयर होस्टेस का सपना देखने वाली मैथिली के सपने भी उस आसमान के जैसे ही ऊंचे थे। हर लक्ष्य को कड़ी जिद और मेहनत से पार करने वाली मैथिली जितनी कर्मठ थी उतनी ही आध्यात्मिक और धार्मिक भी। कृष्ण और राधा रानी की कट्टर भक्त मैथिली घर पर जितनी राधा कृष्ण की सेवा में लीन रहती थी उतनी ही हवाई सफ़र दौरान भी। और इसलिए अपने पेशे के दौरान हवाई सफ़र में भी मैथिली अपने साथ भगवद गीता, जाप के लिए माला और बाल गोपाल की मूर्ति सदैव अपने पास रखती थी। इस विमान हादसे में 270 से भी अधिक लोगों की जानें गईं। इस हादसे में उठे आग के गोलों में जहां लोहे तक गल गए, वहां इस घटनास्थल से मिली भगवद गीता को मात्र एक खरोश तक नहीं आई। ऐसे में क्या वो भगवद गीता मैथिली की थी? यह बड़ा सवाल है। गरीबी के बावजूद बेटी को अच्छी तालीम और शिक्षा देकर उसे काबिल बनाने वाले मैथिली के पिता मोरेश्वर पाटिल इस पूरे विमान हादसे की कड़ी जांच की मांग कर रहे हैं। हादसे के 3 दिन बीत गए, बावजूद राज्य के किसी भी मंत्री ने परिवार की सुध नहीं ली। ऐसी घड़ी में परिवार को अब भी प्रशासकीय अधिकारी से लेकर राज्य के प्रमुख मंत्रियों के आने का इंतजार है। आम्हाला टी मध्येच कळालं. मध्ये बातम्या येऊ लागल्या. मग आम्ही चौकशी केली. चौकशीमध्ये आम्हाला तरी पण माहीत नव्हतं. मग माझ्या मिसेसला दुपारी 1च्या दरम्यान असा फोन आला होता. तिचा अहमदाबादला होते तेव्हा. तिचं बोलणं झालं. मी पण होतो, पण मला काय बोलता नाही आलं. आणि तिचे मामा पण होते. आणि ते बोलणं शेवटचंच ठरलं. की इच्छा होती की मी एअर होस्टेस व्हावं, हवाई सुंदरी, आणि तिने पूर्ण केली जिद्दीने. इंटरनॅशनल विमानामध्ये जायचं मला, आणि ताबडतोब तिला ऑफर दिली का तू इंडियाच्या एअर इंडियामधून तिला ऑफर आली, आणि मग ते सर्व तिने क्लिअर केलं. आता सर्व जबाबदारी तिच्यावर होती. मुलीची, बहिणीची, माझी, माझ्या मुलाची, त्यांचं शिक्षण. म्हणाले, पप्पा घाबरू नका, मी आता उंच भरारी घेणार. खूपच धार्मिक होती ती. कृष्ण आणि राधाची भक्त. आली का पप्पा राधा राधा करीत असं ती. मला म्हणते चला खारघरला, टेम्पलला, कृष्णाच्या टेम्पलला, मुंबईला चला. मथुरेला घेऊन जात होती, मी गेलो नाही. मला जायच्या अगोदर सर्व कृष्णाची मूर्ती आणि भगवद्गीता, माला सर्व घेऊन जायची. घरात एक मूर्ती आहे आणि एक तिच्याकडे असायची. आली की त्याच्यामध्येच ती दंग राहायची. ती फ्लाईट होती दिल्लीशी अहमदाबाद, आणि अहमदाबादशी लंडनला होती. ती लंडनला होते. मला ते डाऊट नव्हता समजा, कारण भरपूर वेळ जाऊन आली तर दुसरी कुठली असेल. तर मी न्यूज दाखवली मिसेसला. 2-2:30ला आम्हाला न्यूज भेटली, बघितली. मग आम्ही आणखी खोल चौकशी करून मग माझी मिसेस गेली. हर समय अपनों को प्रोत्साहित करने वाली बड़ी बहन महतिली के साथ बिताए पलों को लेकर छोटी बहन दृष्टि पाटिल भी काफी भावुक हो पड़ी। तिचा स्वभाव खूपच शांत होता आणि तिला भजन गायला आवडायचे. ती कृष्णाची भक्ती करायची.
आणि ते तिच्यासोबत नेहमी भगवद्गीता असायची. इंग्लिश आणि संस्कृत लिहिलेल्या असतात. इंग्लिशमधली होती आणि तुळशी माळ होती आणि कृष्णाची मूर्ती जी असते ती होती तिच्या नेहमी तिच्यासोबत असायची. मग हे जेव्हा सगळं झालं तर त्या अगोदर काही बोलणं ताईसोबत झालं होतं तुझं? नाही, युजुअल जसं डेली बोलायचं तसंच. आणि जाताना सांगून गेली की कुठली कशी फ्लाईट आहे. मुंबई टू दिल्ली, दिल्लीला स्टे, नेक्स्ट मॉर्निंग दिल्ली टू अहमदाबाद आणि मग आफ्टरनूनला अहमदाबाद टू लंडनची फ्लाईट. तिला हवं होतं की मी पुढे शिकावं आणि एमटेक वगैरे मग PhD करून डॉक्टर बनायला हवी होती मी तिला. आणि मला असं वाटायचं की खूप सेफ आहे, कारण युजली आपण बघतो लोक त्यांच्या जॉबसाठी ट्रेनने जातात वगैरे, रोडने जातात, ॲक्सिडेंट्स होतात. पण तिला कंपनी एअर इंडिया स्वतः इथे पिकअप करायला गाडी पाठवायची. फ्लाईट झाली की ड्रॉप करायला परत कॅब घरपर्यंत यायची. आणि मग आपल्याला माहीतच आहे की आपण फ्लाईट सर्विसलाच एकदम सेफ मानतो. पण कदाचित तिथल्या मेंटेनन्सचे पण लोक होते, त्यांनी दुर्लक्ष केला किंवा कोणीतरी दुर्लक्षच केलं असेल म्हणून असं झालं. ब्युरो इनपुट समाजशाही